नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठवाडा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये खूप मोठी जाहिरात आलेली आहे. क्लर्क, पिऊन आणि स्टेनोग्राफर या पदांची जाहिरात आलेली आहे आणि आज आपण क्लर्क या पदाबद्दल माहिती पाहणार आहोत. क्लर्क या पदाचा जो पेपर आहे हा एकूण 90 मार्काचा असतो. त्यामध्ये 10 मार्क मराठी ग्रामर, 10 मार्काला GS आहे, GK GS आहे, 10 मार्काला कम्प्युटर आहे, 20 मार्काला इंग्लिश ग्रामर आहे आणि 40 मार्काला गणित बुद्धिमत्ता आहे. असा एकूण 90 मार्काचा पेपर असतो. तर आज आपण 10 ऑगस्ट 2025 रोजी जो क्लर्क या पदाचा पेपर झाला होता त्या पेपरमध्ये आपण मराठी आणि कम्प्युटर या विषयावर आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. तर चला मग पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे मराठी या विषयावरील. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अंतरात्मा कोणता शुद्ध शब्द आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अंतरात्मा हा शुद्ध शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील शब्दातील अचूक शब्द निवडा. परिस्थिती हा कोणता अचूक शब्द आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. परिस्थिती हा एक व्याकरणदृष्ट्या अचूक शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कवी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. किशोर कदम यांना कवी सौमित्र म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा. हा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संयुक्त वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओवळे. नेक्स्ट प्रश्न आहे, हात टेकणे. हात टेकणे म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नाईलाजामुळे माघार घेणे म्हणजे हात टेकणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा. सज्जन हा कोणत्या संधीतला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. व्यंजन संधी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुक्ताफळे उधळणे या वाक्याचा अर्थ ओळखा. तर मुक्ताफळे उधळणे म्हणजे योग्य अर्थ आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मूर्खासारखे बोलणे म्हणजे मुक्ताफळे उधळणे. नेक्स्ट प्रश्न आहे, तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. मोठ्याने हे क्रियाविशेषण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी विशेष नाम नाही. नदी, कुसुम, लता, रजनी. नदी हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नदी एक सामान्य नाम. हे झाले मराठीचे 10 प्रश्न. आपण आता कम्प्युटर या विषयावरचे 10 प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, अ हायब्रिड कम्प्युटर इज द वन हॅव्हिंग कंबाईन्ड प्रॉपर्टीज ऑफ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. ॲनालॉग अँड डिजिटल कम्प्युटर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर. याचं योग्य उत्तर कोर्टाने आन्सर कीमध्ये दिलेले आहे. ऑप्शन B. ॲलन ट्युरिंग हे उत्तर दिलेले आहे मागच्या आन्सर कीमध्ये. त्याच्यामुळं आपणही ऑप्शन B हे योग्य उत्तर मानूया. तर नेक्स्ट प्रश्न आहे, द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप वॉज. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. फॉरट्रॅन. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, VDU स्टँड्स फॉर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट इज युज्ड टू कट द सिलेक्टेड टेक्स्ट इन MS Word 2010. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. Ctrl+X. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स आर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सुपर कम्प्युटर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच लँग्वेज इज युज्ड फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रोलॉग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द चिप युज्ड इन कम्प्युटर्स इज मेड ऑफ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिलिकॉन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ULSS स्टँड फॉर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड जनरेशन कम्प्युटर्स वी बेस्ड ऑन. तर काय याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंटरग्रेटेड सर्किट्स. मित्र, अशा प्रकारचे आपण आज 20 प्रश्न पाहिले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या विषयावरचे जे 20 प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. तर धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.